साताऱ्याच्या मातीमधलं राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नसते, तर तो अस्तित्वाचा लढाच असतो। पण यावेळेस साताऱ्याच्या राजकारणामध्ये जे घडलंय त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे विस्फारले आहेत। ज्यांच्याकडे बहुमत नव्हतं, ज्यांच्याकडे आकड्यांचं बळ नव्हतं आणि कमीही होतं, त्यांनी चक्क सत्तेच्या चाव्या आपल्या खिशात टाकल्या आहेत। होय, आपण बोलतोय सातारा जिल्हा परिषदेबद्दल, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या तोंडचा घास भाजपाने अक्षरशः पळवला आहे। केवळ 3 मतांचा फरक, पण हा 3 मतांचा फरक म्हणजे राजकारणातला असा मास्टर स्ट्रोक आहे ज्याने शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवलंय। आकड्यांची जुळवाजुळव नेमकी कशी झाली आणि कुणी कुणाला दगा दिला, संपूर्ण विश्लेषण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मंडळी, सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांचे निकाल लागले आणि संपूर्ण जिल्ह्याचा श्वास रोखला गेला, कारण निकाल त्रिशंकू होता। जनतेने कुणालाही स्पष्ट कौल दिलेलाच नव्हता। भाजपाकडे 27 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20 जागा, शिवसेना 15 जागा, काँग्रेस आणि इतर पक्षांकडे 3 जागा। गणिताचा विचार केला तर बहुमतासाठी 33 हा आकडा गाठायचा होता। भाजपाकडे केवळ 27 जागा होत्या, म्हणजे मॅजिक फिगर पासून ते 6 पावलं दूर होते। दुसरीकडे राष्ट्रवादी 20 जागा आणि शिवसेना 15 जागा, जर हे एकत्र आले तर त्यांचा आकडा होत होता 35 वर। म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सत्ता राष्ट्रवादी शिवसेनेची येणार हे निश्चितच मानलं जात होतं। पण राजकारण हे गणितापेक्षा केमिस्ट्रीवर जास्त चालतं, हेच भाजपानेही दाखवून दिलं। राष्ट्रवादी आणि शिवसेना जेव्हा सत्तेची स्वप्न पाहत होते, तेव्हा भाजपाच्या गोटात वेगळीच रणनीती आखली जात होती। भाजपने या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता, पण सत्तेसाठी त्यांनी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्याची गरज होती। सकाळी 8 वाजल्यापासूनच सातारा जिल्हा परिषद परिसराला छावणीचं स्वरूप मिळालं होतं। तणाव इतका होता की हवेतील राजकारणाचा धूर जाणवत होता। 11:15 वाजता भाजपाचे सर्व सदस्य एका खास खासगी ट्रॅव्हलने जिल्हा परिषदेच्या दारात उतरले। या सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बरंच काही सांगून जात होता। त्यानंतर काही वेळातच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य एकत्र आले। पण त्या गर्दीत कुणीतरी फितूर होतं का, की भाजपाने कुणाची तरी मन वळवली होती? मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढलेलेच होते। हात उंचावून मतदान करायचं होतं। जेव्हा मोजणी झाली तेव्हा सभागृहात अगदी शांतता पसरली आणि मगच एक जल्लोष झाला। भाजपाच्या पारड्यात 33 मतं पडली होती, तर शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीला केवळ 30 मतं मिळाली। केवळ 3 मतांनी गेम फिरला। भाजपाच्या डॉक्टर प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या आणि राजू भोसले उपाध्यक्ष। ज्यांच्याकडे बहुमत नव्हतं त्यांनी 33 चा आकडा गाठलाच कसा, हा प्रश्न आता साताराच्या प्रत्येक चहाच्या टपरीवर चर्चेला जातोय। 27 वरून थेट 33 पर्यंतचा हा प्रवास म्हणजे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आणि चाणक्यांनी लावलेली फिल्डिंगच होती। आता प्रश्न असा पडतो की राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तोंडाशी आलेला सत्तेचा घास गेलाच कुठे? या पराभवाची 3 मुख्य कारणं आहेत। एक, तो म्हणजे अति आत्मविश्वास। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला वाटलं होतं की आकड्यांची बेरीज 35 आहे, त्यामुळे सत्ता आपलीच आहे। पण राजकारणात 35 मधून 5 वजा व्हायला वेळच लागला नाही। अपक्षांची साथ हा दुसरा मुद्दा ठरतोय। साताऱ्यातील अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या सदस्यांनी निर्णायक क्षणी भाजपाच्या गोटात जाणं पसंत केलं। भाजपाने त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं, हा संशोधनाचा विषय आहे। आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे गुप्त रणनीती। भाजपने शिवसेनेला बाजूला सारून निवडणूक लढवली, पण सत्तेच्या वेळी मात्र अशा काही हालचाली केल्या की महाआघाडीला मनसुबे उधळून लावले। साताऱ्यात पहिल्यांदाच भाजपाने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला आहे। हा केवळ एका जिल्ह्याचा विजय नाही, तर हा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यातला बसलेला एक मोठा धक्का आहे। ज्या जिल्ह्याने देशाला क्रांतिसिंह नाना पाटील दिले, ज्या जिल्ह्याने यशवंतराव चव्हाणांसारखे विचार जपले, त्या जिल्ह्याच्या सत्तेच्या चाव्या आता भाजपाकडे गेल्या आहेत। डॉक्टर प्रिया शिंदे यांच्या रूपाने भाजपाला एक नवा चेहरा मिळाला आहे, पण सत्ता टिकवणं आणि विरोधकांच्या गडाला खिंडार पाडणं हे भाजपा समोरचं पुढचं आव्हान असेल। राष्ट्रवादी आणि शिवसेना आता या धक्क्यांपासून कशी सावरते आणि बदला घेण्यासाठी काय चाल खेळते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। साताऱ्याचा हा पॉलिटिकल सस्पेन्स तुम्हाला कसा वाटला? भाजपाची ही खेळी मास्टर स्ट्रोक होती का, की महाविकास आघाडीची चूक? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।